गुढी उत्सवाची, गुढी समृद्धीची, गुढी मराठी अभिमानाची। हिंदू नववर्षानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या। मोठ्या उत्साहात जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे करी रोड, डिलाई रोड विभागात प्रथमच हिंदू नववर्ष स्वागतासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। युवा सेना उपशाखाधिकारी अजिंक्य सावंत यांच्या संकल्पनेतून ही भव्य बाईक रॅली आयोजण्यात आली होती। आता आपल्या सोबत आहेत करी रोडकर। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या गुढीपाडव्यानिमित्त ही जी बाईक रॅली तुम्ही आयोजित केली आहे या संकल्पनाबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली आमच्या एरियामध्ये विभागामध्ये करी रोड डिलाई रोड विभागामध्ये एवढ्या वर्षामध्ये गुढीपाडव्याचा कार्यक्रम झाला नव्हता आणि आमच्याकडची जी लोकं आहेत ही सगळी लोकं गिरगाव आणि दादर आणि वरळी साईडला शोभायात्रेसाठी जातात। तर यावर्षी आमच्या डोक्यामध्ये सर्वांचं असं आलं की आम्ही शिवसेनेतर्फे एखादं गुढीपाडव्याचं काहीतरी प्रोग्राम आपण आयोजन करूया। मग आयोजन करायचं तर काय करायचं, तर सगळीच लोकं आपण ते गुढीपाडव्यात जमून आपण एक संमेलन आम्ही करू शकलो असतो। पण आम्हाला तसं न करता जी गुढीपाडव्याची जी सेलिब्रेशन आहे हे आम्हाला पूर्ण विभागामध्ये करायचं होतं। तर मग काय करणार, म्हणून आम्ही बाईक रॅलीचं आयोजन केलं। महाराष्ट्रातली परंपरा, संस्कृती याबद्दल नव्या पिढींना तुम्ही काय संदेश द्याल? काही नाही, आपण या ठिकाणी जे आपण आपले सण विसरत चाललो आहोत। ज्या प्रकारे 31 डिसेंबर असेल, क्रिसमस पार्टी असेल, आज पण आपल्या शाळेमध्ये मुलांना, कॉन्व्हेंटच्या मुलांना ह्या गोष्टीबद्दल ज्ञान जास्त दिलं जात नाही आणि त्यांच्यात त्या बिझनेसच्या प्रार्थना आणि शिकवल्या जातात। तिथून थोडंसं कुठेतरी आपल्या मुलांना गोष्टी या कळल्या पाहिजेत। त्या उद्देशाने आपण या सणांचं सेलिब्रेशन एवढ्या जोरात केलं पाहिजे की त्या मुलांना पण ते समजलं पाहिजे आणि त्यांनी पण आपला हा वारसा जो आहे तो यापुढे चालवला पाहिजे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांना मराठी आलीच पाहिजे, तुमचं काय म्हणणं? अर्थातच सर्वांना मराठी आलीच पाहिजे आणि सर्वांनी मराठी बोललीच पाहिजे आणि आपणही दुसऱ्यांशी व्यवहार करताना शक्यतो मराठीमधूनच बोलायला पाहिजे। कदाचित काही लोकांना मराठी समजत नसेल, बोलायला जमत नसेल, तर त्यांना समजून आपण त्यांच्याशी मराठीमध्ये जितका जास्त व्यवहार करता येईल तो आपण केला पाहिजे, जेणेकरून आपल्या मराठी जे आपला अभिजात दर्जा जो मिळाल्या भाषेला तो यापुढेही चांगला टिकवला जाईल। धन्यवाद। सर्वांना परत एकदा गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद तुम्हाला। आता आपल्या सोबत आहेत किशोरीताई। सर्वप्रथम किशोरीताई, तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। काय संदेश द्याल गुढीपाडव्यानिमित्त? तुमच्या माध्यमातून मी सर्व जनतेला हिंदू नववर्षाच्या चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते। संपूर्ण हिंदू नववर्ष आरोग्यदायी दीर्घ आयुष्य लाभो आणि सर्व गोष्टी सगळ्या सुबत्ता त्यांना प्राप्त व्हावी ही मी ईश्वरचरणी प्रार्थना। बाईक रॅली याचं हे पहिलं वर्ष आहे, या कार्यक्रमाबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगाल? बाईक रॅली हे आमचं यावर्षी प्रथमच वर्ष असून करी रोड डिलाई रोड विभागामध्ये हा आमची बाईक रॅलीचा आणि गुढीपाडव्याचा हा सण प्रथमच साजरा करतोय। आणि करी रोड डिलाई रोडचं वैशिष्ट्य सांगायचं झालं की हा एक प्रकारे गिरण गावातली वस्ती असून ह्या गिरण गावाच्या वस्तीमध्ये आपले मराठी बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, शीख असतील, जैन असतील आणि जास्त करून गुजराती असतील आणि जास्त करून मराठी लोकांचा हा विभाग असून वस्ती असून हा विभाग गिरण गावातील बंधूंचा भगिनींचा आहे। आणि या विभागामध्ये प्रथमच यावर्षी करी रोड डिलाई रोडचा गुढीपाडवा म्हणून आम्ही हा प्रथम वर्ष असून गुढीपाडवा साजरा करत आहोत। बाईक रॅलीचं हे पहिलंच वर्ष आहे, तर उत्सवाबद्दल काय सांगणार? माझं नाव फारिका। सर्वात प्रथम मी गुढीपाडव्याच्या सणाला हार्दिक शुभेच्छा देते। नेहमी घरीच बसूनच गुढीपाडवा साजरी करतो, पण आज शिवसेनेमुळे आम्हाला खाली यायची आणि सर्वांसोबत गुढीपाडवा साजरा करायची संधी मिळाली आहे। नेहमी आता बाईक रायडिंगसुद्धा आहे, माझ्या आईनेसुद्धा त्याच्यात पार्टिसिपेट केलं आहे, त्यामुळे मलासुद्धा त्याच्यासोबत राईड करायची संधी मिळाली आहे। त्यामुळे शिवसेनेचं मनापासून धन्यवाद। तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।
वर्ष ऐश्वर्याचे आणि समृद्धीचे आणि सुखमय हो. तरी रोड येथून ऐश्वर्या